गवळी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशनराव हुंडेवाले यांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात न्यायालयानं 21 जानेवारी रोजी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। या बहुचर्चित प्रकरणात श्रीराम गावंडे यांच्यासह 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून 5 आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। किशनराव हुंडेवाले हे 6 मे 2019 रोजी एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी अकोल्यातील धर्मदाय आयुक्त कार्यालयात आले होते। 12 वाजताच्या सुमारास शैक्षणिक संस्था आणि मालमत्ता वादातून त्यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती। या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात एकूण 15 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासाची सुरुवात तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे यांनी केली। त्यानंतर बाळापूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सोहेल शेख, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील तसेच पोलीस निरीक्षक रायटर उमेश पाटील यांनी पुढील तपास करत 1000हून अधिक कागदपत्रांची सविस्तर चार्जशीट न्यायालयात दाखल केली। सुनावणी दरम्यान काही आरोपींच्या सहभागाबाबत ठोस आणि विश्वासार्ह पुरावे उपलब्ध नसल्यानं न्यायालयाच्या निदर्शनास आलं। त्यामुळे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संबंधित आरोपींच्या निर्दोष मुक्ततेची विनंती न्यायालयाकडे केली होती। अंतिम निकालात न्यायालयानं श्रीराम गावंडे, रणजित गावंडे, विक्रम गावंडे, सूरज गावंडे, धीरज गावंडे, विशाल तायडे, सतीश तायडे, प्रतीक तोंडे, मयूर अहिर आणि दिनेश राजपूत यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। तर प्रवीण श्रीराम गावंडे, मंगेश गावंडे, दीपाली गावंडे, नम्रता गावंडे आणि शेख साबीर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।